नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन, आदिमाया त्रिशक्तीची आराधना, विविध राज्यातील पारंपरिक नृत्यांबरोबर मराठमोळ्या लावणीच्या ठेक्यात पुणे नवरात्र महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले. खासदार सुरेश कलमाडी, महापौर चंचला खोदरे, उपमहापौर बंडू उर्फ सुनील गायकवाड, आमदार मोहन जोशी, दीप्ती चौधरी, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, महोत्सवाचे आयोजक आणि ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल आदी यावेळी उपस्थित होते. नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन विनोद धोकटे, स्वाती धोकटे यांनी घडवले. रत्नाकर शेळके डान्स अकॅडमीने वेस्टर्न डान्स तर एकापेक्षा एक फेम प्राजक्ता माळी त्रिशक्ती आदिमायाचे दर्शन घडवले. विविध राज्यातील पारंपरिक नृत्य सादर करण्यात आली. लावणी सम्राज्ञी अप्सरा जळगावकर यांनी कैरी पाडाची ग या लावणीवर दिलखेचक अदाकारी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल, सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा कुलकर्णी, लावणी सम्राज्ञी अप्सरा जळगावकर यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्या वतीने त्यांच्या भगिनी आरती गोगटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. येरोडा मनोरुग्णालयातील दुरावस्थेबद्दल विधान परिषदेत आवाज उठवू असा इशारा शिवसेनेच्या मावळ संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी दिला. येरोडा मनोरुग्णालयात महिला रुग्णावर झालेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मावळ संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी येरोडा मनोरुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील दुरावस्थेची पाहणी केली. मनोरुग्णालयातील दुरावस्थेबाबत विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे डॉक्टर गोरे यांनी सांगितले. डॉक्टर नीलम गोरे यांनी येरोडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक किशोर जाधव आणि पीडित महिलेची भेट घेतली. या पाहणीत रुग्णालयातील अनेक त्रुटी समोर आल्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही नाही, स्वयंपाक, सफाई, सुरक्षा रक्षक यांना आउटसोर्सिंग करून कामे होत आहेत. मनोरुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या तरतुदीमध्ये शासन कपात करत असल्याची गंभीर बाब देखील यावेळी निदर्शनास आली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्याकरता आमदार निधीतून रक्कम देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. रुग्णालयाचे सुपरिंटेंडंट डॉक्टर विलास बहिलुमे यांनी महिला रुग्ण विभागात कडक सुरक्षा व्यवस्था असून सेवक आणि डॉक्टर महिलाच आहेत असे सांगितले. महिलेवर झालेल्या बलात्कारासंबंधी आवश्यक ती दक्षता घेण्याविषयीच्या मागण्या डॉक्टर गोरे यांनी अधिकाऱ्यांकडे यावेळी केल्या. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे नवरात्र महोत्सवातील बेधुंद लावण्यांनी रसिकांची मने जिंकली. या रावजी बसा भाऊजी, वाजले की 12, अप्सरा आली, नाद करायचा नाही, अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या आणि बेधुंद करणारे नृत्य, सोबतीला ढोलकी आणि प्रेक्षकांचा वन्समोरचा जल्लोष, अशा वातावरणात पुणे नवरात्र महोत्सवात धडाकेबाज लावण्यांचा महोत्सव गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपूर्ण दिवस संपन्न झाला. दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत आयोजित या लावणी महोत्सवाचे श्रीफळ वाढवून पुणे नवरात्र महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष नगरसेवक आबा बागुल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच मंचावरील नटराजाच्या मूर्तींची लावणी कलाकारांसमवेत पूजाही करण्यात आली. पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आणि नगरसेवक आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. लावणीसारख्या लोककलेला उत्तेजन मिळावे आणि लावणी कलावंतांच्या कलेचे चीज व्हावे यासाठी सलग 10 ते 12 तास असा हा मोठा लावणी महोत्सव पूर्ण नवरात्र महोत्सवात दरवर्षी आयोजित केला जातो. पुणेकर रसिक त्यास मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात ही समाधानाचीच बाब आहे, असे या प्रसंगी आबा बागुल म्हणाले.
या लावणी महोत्सवात माया पुणेकर, मधुबाला मुंबईकर, रेश्मा मुसळे, विनया नायर, पूजा मुंबईकर, नम्रता महामुनीकर, राधिका पाटील, प्रज्ञा कोळी, प्रिया मुंबईकर, शीतल कोल्हापूरकर यांनी सहकलावंतांसह बहारदार लावण्या सादर केल्या. यामध्ये पारंपरिक चित्रपटातील लावणी, अदाकारी, शृंगारिक आणि बैठकीची लावणी अशा 5 प्रकारात लावण्या सादर करण्यात आल्या. विविध मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचे सत्कार करण्यात आले. सारे प्रेक्षागृह रसिक प्रेक्षकांनी तुडुंब भरून गेले होते. प्रतिशिर्डी शिरगाव साई संस्थांच्या वतीने पुणे ते शिरगाव पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री साईबाबा पुण्यतिथी आणि दसरा महोत्सवानिमित्त दरवर्षी या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपासून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. तत्पूर्वी शिवाजीनगर तोफखाना येथील रासने साई मंदिर येथे साई पादुकांवर महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर या पादुका दगडूशेठ गणपतीपाशी आणण्यात आल्या. येथे आमदार माधुरी मिसाळ आणि उद्योगपती संजय पुरी यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले, तर आमदार गिरीश बापट आणि पालिका सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या हस्ते रथाचे पूजन करून पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. बँड पथक, अश्व या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. याशिवाय शेकडो साई भक्तही या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती लक्ष्मी रस्ता मार्गे पुणे मुंबई रस्त्याने हा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र शिरगाव येथे पोहोचला. तेथे 10 ते 13 ऑक्टोबर पर्यंत दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आमदार प्रकाश देवळे आणि विश्वस्त सचिव सपना लालचंदानी यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गांजवे चौक येथे असलेल्या सिग्नल जवळील ड्रेनेजच्या जाळीमध्ये नवीपेठ येथे स्थानिक रहिवासी असलेले गणेश लोळगे यांचा पाय अडकला. गांजवे चौक येथील इतर रहिवाशांना गणेश लोळगे यांचा ड्रेनेजमध्ये फसलेला पाय बाहेर काढण्यासाठी बरीच धडपड करावी लागली. या तुटलेल्या जाळी संदर्भात येथील रहिवाशांनी महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन तसेच तक्रारी अर्ज देऊनही महानगरपालिकेकडून मात्र दुर्लक्ष झाले. परिणामी येथे एका रहिवाशावर अपघाताला सामोरे जाण्याची वेळ आली. गांजवे चौक येथील सिग्नलवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. तसेच याच सिग्नलवर गाड्यांची आवक जावकही मोठ्या प्रमाणावर होते. तसेच नवी पेठ येथील ड्रेनेजमध्ये पाय अडकलेल्या केसेस एकूण 32 असून महानगरपालिका अशा धोकादायक ड्रेनेजकडे लक्ष देण्याचे टाळते, अशी माहिती गांजवे चौक येथील स्थानिक नागरिकांनी दिली. अशाच प्रकारचे अपघात यापुढे होऊ नयेत यासाठी महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन नागरिकांची आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अपघातानंतर रस्त्यावरील वाहन चालकांना धोक्याची सूचना देण्यासाठी येथील रहिवाशांनी तुटलेल्या जाळीत झाडाच्या फांद्या लावून तात्पुरती उपाययोजना केली. सपा महाविद्यालयातील इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रिये गोंधळ प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ यांनी अखेर राजीनामा दिला. 2 दिवसांपासून विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयात आंदोलन सुरू केले आहे. परंतु या सर्व गोंधळामुळे 96 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मात्र खेळ सुरू झाला आहे. जुलै महिन्यात इयत्ता 11वीच्या 96 विद्यार्थ्यांनी सप महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मात्र या विद्यार्थ्यांनी नंतर प्रवेश रद्द करून इतर महाविद्यालयात प्रवेश घेतला. या रिक्त झालेल्या जागा केंद्रीय पद्धतीने भरण्याऐवजी गैरमार्गाने प्रवेश देण्यात आला. या संदर्भात शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी शिप्र मंडळीला नोटीस बजावली. या संदर्भात चौकशीसाठी सहाय्यक शिक्षण उपसंचालक बाळासाहेब ओवाळ हे महाविद्यालयात गेले. त्यावेळी संतप्त पालकांनी त्यांच्यासह उपप्राचार्या सुरेखा डोके यांना कोंडून ठेवले. या सर्व गोंधळानंतर प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ यांनी राजीनामा दिला. पालकांनी उपप्राचार्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आणि विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची झाली.
ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय कोणालाही बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली. क्षिप्र मंडळींचे उपाध्यक्ष अनंत माटे यांनी अखेर शिक्षण उपसंचालकांबरोबर बैठक घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतरच पालकांनी आंदोलन मागे घेतले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. माझं मूल्यमापन करणे कोणाही लुंग्या-सुंग्याचं काम नाही असा खणखणीत टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी लगावला. पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने देण्यात येणारा महर्षी पुरस्कार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांना वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते आणि डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, चंद्रकांत छाजेड, आमदार मोहन जोशी, महापौर चंचला कोदरे, उपमहापौर सुनील गायकवाड, उल्हास पवार, विश्वजित कदम, मीना शहा, संयोजक आबा बागुल आणि जयश्री बागुल उपस्थित होते. खासदार कलमाडी यांनी नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात याच व्यासपीठावरून वनमंत्री पतंगराव कदम यांना चिमटा काढताना कदम यांचे काम सांगलीपुरते मर्यादित आहे असे विधान केले होते. त्याचा कदम यांनी चांगलाच समाचार घेतला. माझे काम सांगलीपुरते मर्यादित आहे की आणखी पुढे आहे हे राज्यातील जनतेला चांगले ठाऊक आहे. माझे मूल्यमापन कोणीही करू नये. ते लुंग्या-सुंग्याचे काम नाही. मीही अशा आलतू फालतू गोष्टींना महत्त्व देत नाही असे घणाघाती टीकास्त्र पतंगराव कदम यांनी कलमाडी यांचे नाव न घेता महर्षी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सोडले. यावेळी विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी कदम यांच्या भाषणाचा धागा पकडत कदम मर्दगडी आहे, त्यांच्या नावाने कुणी कितीही बोटे मोडली तरी फरक पडणार नाही. पतंगराव तुमची वाटचाल चालूच ठेवा असे आवाहन केले. हा कार्यक्रम वेगवेगळ्या राजकीय जुगलबंदींनीही चांगलाच रंगला. सगळ्याच वक्त्यांनी आपल्या भाषणात संयोजक नगरसेवक आबा बागुल यांच्या कामाचा गौरव करत त्यांना अजून राजकारणात योग्य संधी मिळत नसल्याचे वनमंत्री कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कदम यांनी आपल्या भाषणाचा शेवट आबा तू काळजी करू नकोस, सगळे बरोबर होईल या वाक्याने केली. आमचं केंद्रातलं नेतृत्व तरुण आहे, त्यामुळे आबाला नक्की चांगली संधी मिळेल असे सांगत दिल्लीतील राजकारण 75 नंतरच सुरू होते अशी मिश्किली देखील केली. माझ्या मित्राला सरकारला सेवा व्हावी, डॉक्टरला या ठिकाणी आपला पुरस्कार दिला, त्यावर त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आबा तू काळजी करू नको, बरोबर होईल. डॉक्टर शहा यांनी पतंगरावांच्या समवेतच्या आठवणींना उजाळा दिला. ते प्रथम आमदार झाले तेव्हा त्यांच्याबरोबर एका कार्यक्रमाला तू भावी मुख्यमंत्र्यांशेजारी बसतोय असे सांगत त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षांची आठवण करून दिली. कोथरूड येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींना सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले. पुणे शहरातील सामाजिक सुरक्षा विभागाला त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की कल्याणी देशपांडे ही तिच्या हस्तकांमार्फत कोथरूड या ठिकाणी असलेल्या तिच्या फ्लॅटमध्ये विदेशी आणि हाय प्रोफाईल मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे. यासाठी पुणे शहरातील पोलिसांनी कल्याणी देशपांडे हिच्या कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीच्या खुशबू अपार्टमेंट येथे छापा घालून एक आसामी मुलगा, 2 भारतीय मुली आणि 2 उझबेकिस्तानच्या मुलींना व्यवसाय करताना अटक केली. यामध्ये विदेशी मुली उझबेकिस्तान देशाचा नागरिक असून काही दिवसांपूर्वी भारतात कल्याणी देशपांडे यांच्याकडे आल्याबाबत सांगितले आणि कल्याणी देशपांडे हिच्याकडे कामास असलेला तिचा साथीदार रवी याच्याकडून विदेशी मुलींना आणि भारतीय मुलींना गिरायके दाखवून मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतले जात. यावरून
कोथरूड पोलीस स्टेशन येथे कल्याणी देशपांडे आणि रवी यांच्या विरुद्ध पीटा ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.